शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. देशात इंधनाचा तुटवडा भासणार नाही. युद्धामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार सज्ज. केंद्राच्या नियोजनावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाची इराणला मदत. अमेरिकेचा दावा. तर रशियाकडूनही इराणला सिक्रेट डेटा. इराणला मदत करू नका. अमेरिकेचा पुतीन यांना निरोप. आम्ही इराण विरुद्धचे युद्ध जवळपास जिंकलंय. आता मदतीची गरज नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनची लष्करी मदत नाकारली. इराणमध्ये स्पेशल फोर्स पाठवण्यासंदर्भात अमेरिकेचा विचार. इराणचा अण्वस्त्र साठा जप्त करण्यासाठी फोर्स पाठवण्याची शक्यता. जमीनही कुणाला घेऊ देणार नाही. देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. इराणच्या राष्ट्रपतींचा कडाडता इशारा. सौदीवर हल्ला झाल्यास सोडणार नाही. पाकिस्तानचा इराणला इशारा. इराणच्या सीमेवर हालचाली वाढल्या. सौदीमध्ये तैनात असलेलं पाकिस्तानी लष्कर ब्रिगेड सक्रिय. सूत्रांची माहिती. पश्चिम आशियामधील भारतीय शेतमालाची निर्यात धोक्यात. तांदूळ केळीची निर्यात संकटात. युद्धामुळे जलवाहतूक ठप्प. भारताचा शेतमाल बंदरांवरच अडकला. पश्चिम बंगालमधील संथाल परिषदेमधील कार्यक्रमस्थळावरून राष्ट्रपतींची नाराजी. ममता बॅनर्जी मला धाकट्या बहिणीसारख्या. बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं वाटतंय. राष्ट्रपती मुर्मूंची टीका. राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचाच अपमान. आदिवासी समाज तृणमूल काँग्रेसला माफ करणार नाही. पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा. राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी. प्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल राष्ट्रपतींना दिलेली माहिती धादांत खोटी. कार्यक्रमातील आरोपांवरून ममता बॅनर्जींचं स्पष्टीकरण. नितीश कुमारांच्या पुत्राची बिहारच्या राजकारणामध्ये एंट्री. निशांत कुमारांचा जनता दल युनायटेड पक्षामध्ये जाहीर प्रवेश. मनसेचा उद्या वर्धापन दिन. राज ठाकरे रायगडमध्ये दाखल. उद्या सकाळी किल्ले रायगडावर घेणार शिवरायांच्या समाधीचं दर्शन. किल्ल्याच्या पायथ्याशी वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन. पुणे विद्यापीठ परिसरामध्ये आयकॉनिक पुलाचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिवंगत अजित पवारांच्या विजनचं कौतुक. उड्डाण पुलाला दादांचं नाव देण्याचेही संकेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यानंतर जेलबाहेर येणार. आरोपी जयराम चाटेला 13 मार्चला एका दिवसासाठी कोर्टाची परवानगी. भावाच्या 12व्याच्या विधीसाठी गावी जाणार. साताऱ्याच्या बावधनमध्ये बगाड यात्रेचा उत्साह. विठ्ठल कदम यंदाचे मानकरी. बगाड यात्रेचा थरार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. देशभरात आज जागतिक महिला दिनाचा उत्साह. राज्यामध्ये ठिकठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन. मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह ग्रामीण भागातही नारी शक्तीचा जागर. T20 वर्ल्ड कपचा थरार. फायनलमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंडची लढत. सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची भारताला संधी. अहमदाबादच्या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.